शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी बालाजी आपल्या सर्वांचं आजच्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो। खरं तर हा व्हिडिओ आपण घेऊन येताना अतिशय चांगल्या गुड न्यूज आपण घेऊन येतोय। आपल्या शेतामध्ये जर समजा तरकारी पीक असेल, कुठलेही असेल, म्हणजे तुमच्याकडे झेंडू असेल, टोमॅटो असेल किंवा तुमच्या शेतामध्ये जे काही तुमच्याकडे तरकारी पीक असेल, तर त्या पिकाच्या संदर्भात हा विषय अतिशय आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। माहोल बदलने वाला है अशा पद्धतीचं जे आहे ते थंबनेल तुम्ही बघितलं असेलच। तशीच वातावरण तशीच परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि त्याच्याबद्दल जागृत करण्यासाठी आपल्या सर्व शेतकरी मित्रांना त्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ आज करतोय। खरं तर येणारा जो काळ आहे, या येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये असलेली जी पिकं आहेत आणि त्याचे जे दर आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं राहतील अशा पद्धतीची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निर्माण होताना दिसते। आणि हे निर्माण होण्याला कारणीभूत आहे निसर्ग। आज जर तुम्ही बघितलं तर पावसाचा जे स्पेल होत आहेत, म्हणजे 4-5 दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, परत गॅप घेतोय, चांगली उष्णता कडक ऊन पडतंय आणि त्याच्यानंतर परत 4-5 दिवसाचं पावसाळी खूप मोठं पावसाळी वातावरण तयार होतंय, ज्याच्यामध्ये रात्र पाणी हे झाडावर थांबतंय आणि त्याच्यामुळं ज्या वेळेस तुम्ही उघडलं वातावरण म्हणून रिलॅक्स होत आहे त्याच वेळेस नेमकं दैवार किंवा दव धुकं पडतंय। त्याच्यामुळं ही एक क्लायमेटिकल अशी कंडिशन आहे मित्रांनो, याच्यामध्ये प्लॉट जगू शकत नाहीत, जुने प्लॉट सगळे खराब होतात आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मागच्या काही काळामध्ये तुम्हाला मंदी जाणवली असेल थोडीफार, त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तेजी जाणवायला चालू झाली असेल आणि येणारा जो काळ आहे तो अतिशय आता जो ग्राफ आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढेल अशा पद्धतीची परिस्थिती मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मग याचं कारण काय? आज जो व्हिडिओ आपण बनवतोय तो अलर्ट करण्यासाठी बनवतोय आपण, म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला अलर्ट करायचं आहे की तुमचा टोमॅटो उद्या 100 रुपयानं विकू शकतो, तुमचा झेंडू उद्या 200 रुपयानं विकू शकतो, तुमच्या हातामध्ये असणारं प्रत्येक पीक येणाऱ्या काळामध्ये रेकॉर्ड दराचे रेकॉर्ड करेल अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला पुढे पाहायला मिळू शकते। आता हे समजण्याने एक फायदा होईल आपला, म्हणजे आपण जर या गोष्टी जर लक्षात घेतल्या आणि या प्रतिकूल वातावरणामध्ये आपण जर ताकद लावली, आपल्या प्लॉटला लक्ष दिलं, किंवा आता जसं तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय की ज्याच्यामध्ये लागवड करून 20-22 दिवस झालेला हा प्लॉट माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय की ज्याला चांगल्या पद्धतीचं मी नियोजन करतोय। आता खरं तर जुने सगळे प्लॉट अडचणीत आहेत, म्हणजे दर नव्हते, तोडायला परवडलं नाही, त्याच्यामुळं एकतर माल साठून राहिले, त्यात पावसाळी वातावरण तयार झालं, त्याच्यामध्ये तोडायला परवडत नव्हतं, फवारायला परवडत नव्हतं, त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं असलेला पाऊस, सातत्यानं फुलामध्ये राहणारं पाणी, त्याच्यातून निर्माण होणारी टीक, करपा आणि त्याची सगळी झालेली लागण, याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान हे सुरुवातीच्या ह्याच्या आधीचे जे प्लॉट आहेत त्यांचं झालेलं आहे, जे चालू आहेत मोठ्या प्रमाणावर, ज्यांचे 4 तोडे झाले असतील, 5 तोडे झाले असतील, त्याची लाईफ कमी झालेली आहे। त्याच्यामुळं जे येणारे प्लॉट आहेत, आता हा समजा आपला हा 4 एकर झेंडूचा प्लॉट आहे, तर याला जेवढं जास्त लक्ष देता येईल तेवढं आपण देणार आहे की त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये मग तुमचा दसरा थोडासा जरी आपला जेमतेम गेला चांगला जाणार आहे, दसरासुद्धा आपल्याला 100 रुपयापर्यंतचे दर दसऱ्याला सुद्धा मिळतील, परंतु त्याच्यानंतरचा सुद्धा टप्पा, दिवाळीचा टप्पा 150 रुपये झाला तर 200 रुपये सुद्धा होऊ शकतो, अशा पद्धतीची परिस्थिती झेंडूसारख्या पिकामध्ये राहणार आहे। आणि मग हा व्हिडिओ ज्यांचे छोटे प्लॉट आहेत, ज्यांच्या अजून रोपावस्थामध्ये आहे, ज्यांचा फुटव्या अवस्थेमध्ये, त्यांना नियोजन करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन करता यावं म्हणून आपण खरं तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी करतोय। हीच परिस्थिती तुम्हाला टोमॅटोमध्ये बघायला मिळेल। आता ज्यांच्या लागवडी झालेल्या आहेत, कुणाचे 20 दिवसाचे असतील, 25 दिवसाचे असतील, 1 महिन्याचे प्लॉट असतील साधारण, तर त्यांना सुद्धा ही खूप मोठी सोनेरी संधी आहे की तुम्ही काम करा, चांगल्या पद्धतीची त्याची काळजी घ्या, त्याला मातीचे ॲप्लिकेशन असतील, खताचे डोस असतील, वेळेवर फवारणी असतील, या करा, कारण येणाऱ्या काळामध्ये लॉंग टाईम तेजी तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे आता आलेली तेजी ही झटकन काहीतरी जाईल अशी परिस्थिती राहणार नाही। ह्या पिकामध्ये ज्यावेळेस तेजी आता येणार आहे तर येणाऱ्या 2-2.5 महिन्यापर्यंत साधारण दरामध्ये तेजी तुम्हाला टिकून राहिलेली दिसणार आहे आणि याला हे निसर्गाचे सगळे फॅक्टर कारणीभूत आता ठरणार आहेत, कारण ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि मग सगळे नवीन सगळे प्लॉट दिवसागणिक खराब होत आहेत, त्याचा पाला जो आहे तो पाला संपून जातोय, पाला टिकायला तयार नाही, त्याच्यामुळं जो माल 15 दिवसानं पिकणार आहे
तर त्याची ग्रोथ होत नाही आहे, त्याची साईज होत नाही आहे आणि तो मालसुद्धा लवकर हार्वेस्टिंग होतोय, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि याच्यामुळं काय होईल, मार्केटमध्ये एक मोठं शॉर्टेज तयार होईल आणि ते शॉर्टेज सातत्यानं तयार होत राहील. त्या मापानं पाठीमागं लागणी झालेल्या नाहीत. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मंदीचा कालावधी होता, सीझन संपत आलेला होता आणि त्याच्यामुळे लागवडी झालेल्या नाहीत. त्यामुळे टोमॅटोमध्ये सुद्धा अशी बंपर संधी, म्हणजे 2000 कॅरेटचं आपण पूर्वीच सांगितलं की 2000 रुपयाला कॅरेटसुद्धा तुमचं जाऊ शकतं यावर्षी, त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतं. टोमॅटो शेवटी काही होऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला फक्त एकच करायचं आहे, जे आपण रेग्युलर काम करतोय ते थोडंसं अजून काळजीपूर्वक आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचं आहे, जेणेकरून ही सगळी पिकं आपली चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांभाळायची आहेत. TG ही एका पिकाला कधी येत नाही. TG आल्यानंतर त्याची कारणं नैसर्गिक असतात आणि ती कारणं सगळ्याच पिकाला लागू पडतात. त्यामुळे जवळपास 90% जी सगळी पिकं आहेत, भाजीपाला पिकं, या सगळ्या पिकामध्ये आता माहोल बदलनेवाला आहे. आता मोठी TG या प्रत्येक पिकामध्ये येणार आहे. दिवसागणिक तुमचे दर वाढताना तुम्हाला दिसणार आहेत. त्याच्यामुळं आणि जरी दर वाढले तरी तुम्ही असं समजायचं कारण नाही की आता खूप माल आहे लोकांकडे. म्हणजे हे सगळी जी प्लॉट आहेत त्याला निसर्गानं खूप झोडपलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर त्याला त्रास झालेला आहे, सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. जेवढे काय माल असतील तेवढे संपतील. आणि ज्या लागवडी आहेत, आज मी गेला जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्यांच्या शेतामध्ये लागवडी झाल्यात, मग त्या कशाच्याही उद्या, त्या प्रत्येक लागवडीचं सोनं पुढे जाऊन होणार आहे. अशा पद्धतीचा गेला व्हिडिओ आपण गेल्या 8-10 दिवसापूर्वीच केला होता की तुमच्या शेतामध्ये जर कुठला पीक तुम्ही लावलं असेल तर त्याची काळजी घ्या. आणि 2024 जे आहे, या 2024मध्ये मंदी आता दिसणार नाही. 2025मध्येच मंदीची सुरुवात होणार आहे. 2024 हा इथून पुढचा काळ हा 100% मंदीचा नसणार आहे. मग ती जी तुमच्या किती दिवसानंतर तुम्ही याच्यामध्ये येत आहे त्याच्यानुसार तुम्हाला TGचा फायदा होईल, परंतु TG ही वाढत जाणार आहे. हा ग्राफ जो आहे आता तो थांबत नाही आणि प्रत्येक पिकामध्ये ती बंपर TG तुम्हाला येणार आहे. तुमचे जर झेंडूचे प्लॉट असतील, तुमचे टोमॅटोचे प्लॉट असतील, तुमच्या कुठल्याही पिकाचे प्लॉट असतील तर तुम्ही निश्चितपणानं त्याच्याकडे लक्ष द्या, चांगलं नियोजन करा. त्याला तुम्ही जेवढं कष्ट घ्याल, जेवढं त्याला निसर्गाच्या विरोधातल्या वातावरणातून तुम्ही बाहेर काढून याल, तेवढ्या पद्धतीचा चांगला नफा तुमचा होणार आहे. हा झेंडू प्लॉट आपण खरं तर जेवढं चांगलं नियोजन करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातून तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा जाणीव करून देण्याचा माझा प्रयत्न आहे की ही परिस्थिती पुढे येणार आहे, आपला चांगला फायदा पुढे होणार आहे. तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये चांगलं नियोजन, चांगल्या सगळ्या सकारात्मक विचार ठेवून आपण प्लॉट सांभाळूया आणि त्यातून चांगला नफा आपण मिळवूया. धन्यवाद.